आहे चंदन पिकाचा स्पॉट पंचनाम्याला आम्ही अर्ज दिला. त्यांनी स्पॉट पंचनाम्याला सर आले नाही, ते तलाठी आले नाही, कोण आलं नाही. त्यांनी सोयाबीन म्हणून खरेदी खताला पीक पेरा लावलेला आहे आणि ते खरेदी खताला आधार कार्ड ह्या गावचा रहिवासी आहे म्हणून त्यानं दिलेलं. ह्या गावात ते रहिवासी नाही किंवा काय नाही अशोक भोजू चव्हाण, तरी पण त्यांनी ह्या गावचा रहिवासी आहे म्हणून दिलेला आहे. आणि एका खरेदी खताला 2 आधार कार्ड दिलं त्यानं लावलेलं आहे. आणि ही ज्ञानेश्वर श्रीकांत शिरनामेला असं घेऊन ज्ञानेश्वर श्रीकांत शिरनामे त्यांना पळवून लावलेलं आहे. आणि आम्हाला इथं सारखं दबाव देते, आम्हाला सारखं वारंवार गाड्या फिरवणे, धमकावणे, हे अशा गोष्टी चालू आहेत. आणि ही थांबावा, सरकारने थांबवावा फेर, आणि सरकारने योग्य ती निर्णय द्यावा. का असेल ती जे छाननी करा अर्जाबद्दल, स्पॉट पंचनामाला आम्हाला आमची जमीन द्या परत, ही सरकारला मागणं आहे. माझं नाव गेमू किसन आडेकर, राहणार कारला. ही माझी जमीन वडिलापासून आमच्याच ताब्यात आहे. पण यांनी पोराला फसवणूक करून रजिस्टर करून गेलंय. ती परगावचा माणूस आहे आणि त्याला फसविलंय. मग ही आम्ही फेर अडविलंय, तुमचं काय चालत नाही म्हणून असं म्हणते ती. म्हणजे खरं काय ती बघावं, हीच आमची विनंती आहे. आणि फेर ओढू नये, फेर ओढू नये हीच आमची मागणी आहे. आणि फसवणूक केली, आमची मोठी फसवणूक केलेली आहे, दांडगी. मग ह्याच्यावर ही पैसेवाले लोक आहे, ती पैसे द्याल ती तलाट्याला, ह्याला त्याला, आणि ही ती आम्हाला दाद देणार ती. मग ह्याचं दखल घ्यावं हीच आमची विनंती आहे.